तर या आठवड्यामध्ये आपण जमा केलेले काही अनुभव रेखीचे कोण हातवर करणार पहिला? आणि सगळ्यांचे व्हिडिओ सुरू मोठ्या प्रेमाने, नवे जुने लोक सगळेजण शेअरिंग करू शकतात. मोठ्या प्रेमाने हातवर करायचा आणि मी कुठे अनुभव घेतला. ओके, सारिका बोराटे, वा, पहिला अनुभव शेअरिंग, छान. हो मॅडम, मी आंघोळीच्या पाण्याला रेखी दिली हा, आणि माझं काय व्हायचं, काम पाय दुखायचे ना, त्यामुळं काम दिवसभर चालायचं. तर मी त्या पाण्याला सांगितलं की माझं काम लवकर होत आहे, 2च्या आत सगळी कामं होऊन मी निवांत बसत आहे. आणि खरोखर 2-3 दिवस मी रेखी देते ना, तसं माझं काम लवकर होतंय सगळं. खूप छान. किती वाजता संपते काम मग आता? आता 2 ते 2:30 वाजता, नाही तर अख्खा दिवस लागायचा. 4 वाजायचे, कधी कधी 5 पण वाजायचे सगळं काम व्हायला माझं घरातलं. पाय दुखायचे राहिले का? हो, हा, पाय दुख, कमी आले. पाय काय म्हणतात तुम्हाला प्रश्न आलेला आहे. कमी आले दुखायचे. खूप छान, मस्त. मेडिटेशन नियमित करा, पाय पूर्णपणे बसून जातील. जसं जसं बेसिक चक्र स्ट्रॉंग होईल तसं पाय दुखणं पूर्ण बंद होणार. विसरून नसाल तुम्ही कधी मग कधीतरी माझे पाय दुखायचे. बेस पक्का झाला की. ओके, थँक्यू सारिका, थँक्यू. अजून हातवर कोण करते? कोण करते पटकन हातवर? कोण करते? अरे वा, दशरथ ससाने. चला बोला, माईक सुरू करा. मॅडम, कांचनला अनुभव सांगायचा आहे, पण ती लवकर तयार व्हायला. आता तुम्हीच नाव घ्या तिचं. बर. केवढं ते प्रेम पती पत्नीचं, सांग आता. त्यांना बोलायचं आहे. हा, प्रोत्साहन, सांग, टाळ्या, माईक चालू कर. टाळ्या, टाळ्या दशरथ दादांसाठी की ते प्रोत्साहन देत आहेत जोडीदाराला एवढं. बोला बोला. काय झालं, दारामध्ये आमच्या म्हणजे दुकानच्या समोर डांबरीकरण चाललंय. आपल्या दारासमोर म्हणजे दुकानच्या समोर. येतंय ऐकायला? हो, तर एक गाडी लागली होती तिथे, 4 व्हीलर. आणि त्याचा मालकच कुठं गायब झाला होता, येत नव्हता. आणि ते लोक मला म्हणत होते तुमची ही गाडी काढा, तुमची गाडी काढा. ही म्हटलं आमची गाडी नाहीये ही. मग मी खूप फिरले, म्हणजे इकडं दुकानाचं शटर बंद आणि ते गाडीचं मालक कोण आहे का ते बघत होते, फिरत होते. तर नाहीच, आता काय करू काय करू, मला काही सुचत ना. मी रेखी पण देत होते की ह्याचा मालक लवकर येऊ दे, लवकर येऊ दे, पटकन गाडी घेऊन जाऊ दे आणि त्या डांबरीकरणाचं काम लवकर तिथं ते त्या लोकांचं ते सुरू होऊ दे. तरी पण नाही होतंय. मग मी तेवढ्यात मला उषाताईला मी फोन केला. म्हटलं आता त्या पावर देतील म्हणजे चांगले असतील त्या गाडीला, त्या मालकाला येण्यासाठी. आणि मी ताईंना फोन केला, म्हटलं ताई एक प्रॉब्लेम झालाय. आणि एवढंच बोलली मी की एक प्रॉब्लेम झालाय असं असं, म्हणजे गाडीचं बोललीच नाही. आणि तेवढ्यात तो मालकच समोरून आला, म्हणजे त्या गाडीचा. आणि म्हणजे लगेचच आला की तुम्ही रेकी द्या गाडीला. तोपर्यंत तो मालक समोर आला, म्हणजे माझी रेकी गेली तिथपर्यंत अशी. आणि गाडी काढली आणि काम चालू झालं तिथे. वा वा, छान छान. माझ्या रेकीने काम केलं असं म्हणा. केलं केलं माझ्या रेकीने काम केलं. रोज असे छोटे छोटे अनुभव घ्यायचे, रोज. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करसाल ना तेवढा तुम्हाला रोज अनुभव येणार. आणि ती दारात खडी होती ना, खडी होती दारामध्ये. आणि मला ऍलर्जी आहे धुळीची. धुळीची ऍलर्जी आहे मला खूप. हा, थोडं जरी म्हणजे छातीला हात लागला तरी हात असे थरथरीत होतात. तर मी ती तिथं टाकायची होती पलीकडे जरा मला हे खडी. तर ती मी हाताने भरून टाकली, तर माझ्या हाताला काहीच झालं नाही आणि माझे हात असे स्मूथच राहिले आणि स्मूथच व्हायला लागले. छान, पडलाय बहुत मला, बढिया. खूपच फरक पडला. खूप छान. कांचन ताईंनी सांगितलं की मला एलर्जी आहे धुळीची आणि माझे हात खूप त्रास देतात धुळीने. मात्र मी काही खडी उचलून टाकली पण तरी माझे हात स्मूथ आणि माझ्या हाताला त्रास झाला नाही. तर नाही. एलर्जी का होते? ओके, एलर्जी का होते हे आपण आता 3rd डिग्री मध्ये शिकणार आहे. काय कारण आहे एलर्जी होण्याचं मूळ?
तुम्हाला एलर्जी कधीच झाली नाही पाहिजे याच्यासाठी आपण काय करावं, कुठं क्लिनिंग करावी हे पण आपण शिकणार आहे. थँक्यू कांचनताई. असाच फरक पडणार आहे. आपली चक्र क्लीन होत आहे, हा या मागचं एक शास्त्रीय कारण आहे. कुठं काही जादू नाही, कुठं काही चमत्कार नाही. आपले चक्र क्लीन होत आहेत म्हणून आपल्याला त्या त्या आजारापासून मुक्ती मिळत आहे. थँक्यू. ओके, प्रीती मते. मॅडम मी आज आहे ना 12:30 ते म्हणजे 12:30ला म्हणजे छोट्या मुलाला सोडवायला लागतं आणि 1 वाजता मोठ्या मुलाला घ्यायला लागतं. तर मला आहे ना आज तुम्हाला मी सांगितलं ना माझं एचबी कमी झालं होतं म्हणून मी लॅबोरेटरीमध्ये जाणार होते. तर मी 12:30ला मुलाला सोडलं आणि लॅबोरेटरीमध्ये गेले. तिथे 15 मिनिटं बसले, तिथे सगळं चेक केलं. पण मला अजिबात उठायची क्षमता नव्हती. मला सारखं असं वाटत होतं की म्हणजे हे यावेत, त्यांनी यावं, म्हणजे नाही का मला त्यांच्याकडे जायचं होतं. आणि पण तसं काही नव्हतं कारण त्यांचं पोलीस स्टेशन एका साईडला, मी एका साईडला, खूप असं लांब लांब अंतर होतं. आणि मग म्हणजे नाही का सारखं मी म्हणत होते रे की नाही का असं व्हावं, असं व्हावं, असं होईल, असं होईल, असं होतंय. आणि अचानक काय झालं माहितीये, मी रस्त्याने गाडीवर निघाले होते आणि समोर डीवायएसपी ऑफिस मधनं हे येताना दिसले. आणि विशेष म्हणजे मी नाही पाहिलं त्यांना, त्यांनी मला पाहिलं आणि त्यांनी मला नाही का असं दाखवलं की म्हणजे मग माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं. आणि त्यावेळेला मला असं वाटलं की खरंच रेकीने काम केलं. म्हणजे कुठलाही कोणताही चान्स नव्हता की आम्ही दोघं एकमेकांना भेटण्याचा. आणि मला खूप चक्कर येत होती की असं वाटत होतं की आता मला गाडी चालवणं अशक्य आहे. त्यावेळेला मला नेमके ते दिसले, डीवायएसपी ऑफिसला आले होते ते. आणि त्याच रस्त्यावर होतं, पण अजिबात मला आम्हाला दोघांना म्हणजे मला तर बिलकुल कल्पना नव्हती की त्यांचं काही आज ऑफिसला काम आहे तिकडे म्हणून. आणि मग खूप छान वाटलं ते भेटलं आणि अक्षरशः मला रडायलाच आलं ते भेटल्यावर. आणि बरं वाटलं. म्हणून आला की एनर्जीनी मदत केली हा म्हणून. हा एनर्जीनी मदत केली कारण मी सतत सारखं बोलत होते की असं होईल, असं होतंय, असं होतंय. आणि तसं झालं पण म्हणजे कुठेही काहीही नसताना मला ते भेटले. ऍक्च्युली ते दिवसभर पोलीस स्टेशनला बसलेले असतात, पण आज काय माहिती ते डीवायएसपी ऑफिसला आले होते आणि अचानक आमची भेट झाली. म्हणजे खूप छान वाटलं आज मला. ते म्हणजे यांचे मिस्टर. हा माझे मिस्टर. छान, मस्त. थँक्यू मॅडम. खूप छान, खूप छान. असंच एनर्जी सोबत कनेक्ट राहा, आपल्याला नेहमी मदतीचे हात मिळणार. मला जे हवंय ते होत जाणार. बस आणि एवढी. मी जेव्हा अनुभव घेतला ना, मला जेव्हा असं वाटलं तेव्हा मी पटकन थँक्यू पण म्हणून टाकलं. थँक्यू रेकी, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि मॅडम तुम्हाला पण बोलले त्यावेळेला. थँक्यू. तुमचं नाव आवर्जून घेतलं. बघा, एनर्जी सोबत कनेक्ट होत असताना तुम्ही आणि ब्रह्मांडी ऊर्जा हेच एकमेकांसोबत कनेक्ट होत असतात. मी काय माध्यम आहे, मी तुम्हाला ह्या पद्धती शिकवल्या आहेत. तुम्ही मात्र त्या एनर्जी सोबत कनेक्ट राहा, तुम्हाला कधीच कशाचीच कमी पडत नाही. तुमचा तो तुम्ही देत असलेला ते प्रेम आहे, मध्ये मला घेता, आणि त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. थँक्यू. बोला दशरथ दादा. आज माझी पाठ नाही दुखत आहे. हॅलो. आज पाठ कॉंग्रॅच्युलेशन. नाही दुखत कालची आहे. रेकी बसली सगळे. कधी दुखत होती मग? तुम्हाला कालच सांगितलं की पाठ मी मेडिटेशनला बसलो किंवा शेअरिंग इथं आता जरी बसलेलो असलो तरी दुखते पाठ. तर ग्रुपला सर्वांचे हे आलेत मला, रेखी आले मला. हो, की दशरथ दादांची पाठ राहिली 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 म्हणून खरंच राहिली आज. सगळ्यांनी स्वतःची पाठ थोपटा, कारण मी पण रेकी देऊ लागली, मी पण रेकी देऊ लागली, हो ना? थँक्यू मॅडम, थँक्यू थँक्यू. आणि सर्वांना थँक्यू, सर्वांना थँक्यू. आत्मा नमस्ते. मीना नलवाडे, खूप छान, खूप छान. बोला. आत्मा नमस्ते. मॅडम, माझं ना एटीएम कार्डच सापडत नव्हतं. जीपे असल्याने मी काय एटीएम कार्ड युजच केलं नव्हतं. जवळजवळ 2 महिने युज केलं नव्हतं कार्ड. आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मी तुमच्याकडे दिले एटीएम कार्ड. ते म्हणतात नाही नाही. आणि त्यांनी त्यांच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेलं. आणि मी इथे सगळं माझं सगळीकडे शोधून मोकळी झाले. एटीएम कार्ड मिळतच नाही. मग सकाळी मी मेडिटेशन करून उठली आणि सहज त्यांच्या कप्प्यामध्ये बघितलं तर त्यांनी पासबुक मध्ये ते एटीएम कार्ड ठेवलं होतं. आणि ते माझं एटीएम कार्ड सापडलं. मी लगेच थँक्यू म्हणाली रेकीला की एटीएम कार्ड माझं सापडलं ते. मला तो चांगला अनुभव आला. थँक्यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप छान. अजून कोण हात वर करते? पटकन.
हा बोला किशोर सर. ऍक्च्युली मी मगाशी मार्केटमध्ये गेलो होतो. 7:45 वाजले तरी मी दुकानातच होतो. मला असं सारखं वाटत होतं की थोडस सेशन ब्रेक चालू व्हावं. मी तिथून ऑटो करून आलो. वेळ नको जायला म्हणून, आणि तो 8ला चालू झाला. हा मी म्हटलं होतं ना तुम्हाला सगळ्यांना, का बरं असं होऊन राहिलं, आपलं सेशन का मध्ये मध्ये बंद होऊन राहिलं. विचारलं होतं ना कोण आहे ते छुपे रुस्तम, की रेकी देत आहेत किंवा एनर्जीला म्हणत आहेत की सेशन जरा थांबू देत. कळले तुम्हाला, नाही, सापडले ना. एकदा एकदा जॉईन केल्यानंतर डिस्कनेक्ट झालं ते माझ्यामुळे नाही, पण मी म्हटलं होतं की 7:45 वाजलेत, आपल्याला कसल्याही परिस्थितीत पोहोचलं पाहिजे, थोडं लेट चालू झालं पाहिजे, आणि 7:40चा 8ला चालू झाला. येस. अजून अजून कोण हातवर करते. गीता काळे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मुलामध्ये थोडा फरक पडलाय, तो खूप हट्टीपणा करायचा, आता त्याचा थोडासा हट्टीपणा कमी झाला. त्याचा त्रास द्यायचा खूप, आता ऐकतो, म्हणजे बोललं की येतो. बस हाच फरक पडलाय त्याच्यामध्ये. खूप छान खूप छान खूप छान. नियमित मेडिटेशन करा. हा थँक्यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. अनुराधाताई जोशी. हा, आत्मा नमस्ते मॅडम. पहिल्या दिवशी मेडिटेशनला जेव्हा बसले ना मी, त्यावेळेला एक मोठा नाकतोडा आला होता, आणि त्या नाकतोड्याला सांगितलं की मी ध्यानाला बसली, आता मी उठणार नाही, तिथून हलायचं नाही. रेकी शक्तीला प्रार्थना केली, मग तो नाकतोडा हल्लाच नाही. आणि नंतर मी त्याच्याकडे बघून असे म्हणले की मी तुला बाहेर टाकणार आहे, आता तुला मेडिटेशन ऐकायचं होतं का मॅडमचं. छान. खूप छान. मला आता झोप लागत नव्हती रात्री, ती झोप लागायला लागली. म्हणजे मध्ये जाग थोडी येते, पण पहिल्यापेक्षा जरा चांगली झोप लागते, आणि डोकं थांबलंय दुखायचं. अरे वा. आणि मॅडम, माझा पण आजचा अनुभव मी सांगते. सकाळी मला ट्रेन मध्ये मला ना विंडो सीट पाहिजे होती, आज खूप गरम होत होतं. तर मी म्हटलं आज मला विंडो सीट मिळाली पाहिजे, आज मला विंडो सीट मिळाली पाहिजे. आणि खरोखर मला आज विंडो सीट मिळाली, म्हणून मी लगेच रेकीला म्हटलं, रेकी थँक्यू रेकी. हा, तुमचं ते डोकं दुखण्याचं आणि झोपीचं जरा सगळ्यांना स्पेशली सांगा, कारण हा प्रॉब्लेम अनेक जणांचा आहे. तुमच्या एका अनुभवामुळे अनेक जण त्यावर निरीक्षण करतील आणि त्यांना बदल जाणवेल. म्हणजे मी आता मेडिटेशन तर दररोज सकाळी करतेच, आणि शिवाय जेव्हा मला सुट्टी मिळते तेव्हा मी ते दुसरे ते 2 पिरॅमिड आणि दुसरं मेडिटेशन आहे ना, ते पण केलं. 2 दिवस सुट्टी होती तेव्हा, त्याने मला जरा म्हणजे बरं वाटलं त्याने, आणि म्हणजे अशी थोडी मनातली भीती पण थोडी कमी व्हायला लागली. झोप काय म्हणते आपली, झोप कशी लागायची आपल्याला अगोदर. मला म्हणजे झोपच यायची नाही अजिबात, आणि डोकं दुखायचं. म्हणजे झोप जर लागली मला मध्येच, झोपेतच डोकं दुखायला सुरुवात व्हायची, साधारण 1:30 ते 2च्या दरम्यान. आणि मग अशी एक साईड कोणती तरी ब्लॉक व्हायची. मग कितीतरी आम्ही ह्या कुशीवरून त्या कुशीवर अशी झोपायला बघायची, तरी पण मला झोप लागायची. पण आता झोप लागते मला. मध्ये मध्ये जाग येते, पण म्हणजे बऱ्यापैकी झोप लागते मला, त्यामुळे जरा सकाळी चांगलं फ्रेश वाटतं. छान. मला वाटते प्रज्ञाताई, तुमचं ऍडमिशन घेतलं होतं तेव्हा मी तुम्हाला एवढंच म्हटलं होतं, प्रज्ञाताई मी तर काही देव नाहीये, पण नक्कीच आपण प्रयत्न करूया. तुम्ही आणि मला म्हणालेला की तुम्ही मेडिटेशन करायला पाहिजे, मेडिटेशन केलं तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील म्हणून. सुरुवात झाली आहे तर नक्कीच काळजी करू नका, काहीच नाही राहणार, सगळं एकदम भीतीमुक्त, चिंतामुक्त, नैराश्य मुक्त, आनंद सर्वीकडे असं असणारं आयुष्य तुम्ही जगणार आहे. थँक्यू मॅडम. छान, मस्त, खूप छान. मॅडम, हा, मला पण खूप चांगला अनुभव आलाय. माझे गुडघे वगैरे खूप दुखायचे ना, तर गुडघे वगैरे दुखायचे कमी झालेत. शुगर कंट्रोल आहे असं वाटतं.
किंवा कामं पण माझी एकदम स्लो व्हायची ना, आता पटपट व्हायला लागली. मॉर्निंग स्कूल चालू झाल्यापासून थोडीशी लेट जायचे, पण जशी रेकीला बसायला लागले ना टाइमात जाते. सर म्हणतात म्हणजे मुख्याध्यापक म्हणायला लागले की कसा काय हा बदल झाला, रोज ओरडा खायचे ना लेट जायचे म्हणून पण आता बरोबर टाइमात जाते. मला आवर्जून विचारलं राजश्री मॅडम 8 दिवस झाले टाइमात कशा काय येतात, कारण 10-15 मिनिटं मी लेटच जायचे कॉलेजला. हा बदल मात्र झालाय मॅडम. कामं पटपट व्हायला लागली, अंग वगैरे जे दुखायचं किंवा काय ते कमी झालं. थँक्यू रेकीला, मी थँक्यू बोलते, तुम्हाला पण थँक्यू बोलते. मस्त, खूप मस्त, छान छान छान. असंच वेळेत जात राहा आणि इंटिग्रिटी मध्ये वेळ पाळत राहा. काय मॅडम रात्री मी 11:30 झोपलो. टाळ्या वाजवा सगळ्यांनी, टाळ्या. भाऊ 11:30 झोपलेत म्हणून टाळ्या वाजवा. ते 2 वाजता झोपतात आणि त्यांनी रेकीनी झोपीवर कंट्रोल करायचा, म्हणजे झोप वेळेत घ्यायची हा एक थॉट क्रिएट केलेला आणि म्हणून टाळ्या वाजवल्या आपण. कळलं? बस 11:30 ठीक आहे. आता यावेळेस तुम्ही झोपू शकता आणि नियमितपणा तुमच्या लाईफ मध्ये आणू शकता. छान. रजनी. आत्मा नमस्ते. बाहेर गेली ना, बाहेरून घरी आली की ना डोकं दुखायचं, सर्दी व्हायची, पण आता तसं होत नाही, नॉर्मल असते मी. बाहेरून आले की शिंका भरपूर यायच्या आणि डोकं दुखायला स्टार्ट व्हायचं, पण आता मी नॉर्मल असते बाहेरून घरी आली की. हा एक अनुभव आहे. ती आपली थँक्यू. भीती काय म्हणते आपली? नाही, दडपण कमी आहे आता मनावरचं. छान. अजून मेडिटेशन करूया आणि पूर्णपणे कमी आहे नाही, मी भीती मुक्त आयुष्य जगत आहे हे मला हवं. हा रजनी. थँक्यू. आत्मानंद. मला ना मॅडम या कोर्स मधनं मेडिटेशन मस्ट आहे. मयुरी. माझ्या जे मेडिटेशन मध्ये पहिल्या अडचणी यायच्या ना, तर फर्स्ट डिग्री मध्ये यायला खूप वेळ लागला होता, म्हणजे मेडिटेशन करायला. तर आता त्याच्यातली थोडस कॉन्सन्ट्रेशन होतंय आणि आता मी आपलं सकाळचं मेडिटेशन झाल्यानंतर पण परत मेडिटेशन करू शकते. कंटिन्यू म्हणजे 1.5 तासाचं मेडिटेशन होतंय. आपलं सकाळचं आज झालं फर्स्ट डिग्रीचं, त्याच्यानंतर सेकंड डिग्रीचं केलं, पॉवर बॉल केला, पिरामिड केलं, सगळं एवढं करोसपर्यंत बसू शकते मी आता. आधी ची परिस्थिती सांगा, अगोदरची परिस्थिती सांगा मयुरी, कारण नवीन लोकांना त्याचा फायदा होईल. आधी मला मेडिटेशन करायचा विचार केला तर खूप अडचणी यायचा. पहिली गोष्ट कामात हे काम आहे ते काम आहे एवढं करून घेऊ, त्याच्यानंतर करायला बसले का बरेच वेळेला 8-10 दिवस तर माझे कामांमध्येच गेले. 5-10 मिनिटं झालं काही अमक्याने आवाज दिलं, तमकं काम झालं, असंच व्हायचं. आणि करायला बसले का विचार पण खूप पळायचे. म्हणजे मेडिटेशन मॅडम जे सांगायचं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेटच होत नव्हतं, किंवा बसायला लागली का मग असं वाटायचं हे कधी संपतंय, असं व्हायचं कधी संपतंय. पण मग आता हळूहळू पहिल्या डिग्रीचं झालं, त्याला पण बरेच दिवस लागले, पण मग आता असं झालं का मी 1.5 तास पर्यंत मेडिटेशन करायला बसू शकते. आणि त्याच्यावर पण कॉन्सन्ट्रेशन मध्ये विचारांमध्ये पहिले कसं सारखं पळत होते विचार, पण मग ते विचार यायला कमी झाले आता मेडिटेशनच्या वेळेला. मेडिटेशनवर कॉन्सन्ट्रेशन होतंय आणि मग त्याच्यामुळे फ्रेशही वाटतंय आणि काम पण आवरतंय लवकर. मग मस्त. मयुरी, स्वतःला शाबासकी द्या, नंतर रेकीला धन्यवाद करा, पहिले स्वतःला अप्रिशिएट करा. हा, खूप छान. रेकीला पण धन्यवाद, तुम्हाला पण धन्यवाद मॅडम. मस्त. हॅलो मॅम. आत्मा नमस्ते किशोरी. नमस्ते. मयुरी, त्यांनी सांगितलं ना सेम मला तसाच त्रास होतोय. म्हणजे मी असं बसूच शकत नाही मेडिटेशनला. माझे फक्त 2च मेडिटेशन झालेले आहेत सकाळचे आणि वेळच नाही भेटत. काही ना काही अशा अडचणीच येत आहेत आणि खूप सारे विचार, खूप खूप. पण माहित नाही, असं फ्रेश वाटतंय. आधी असं थकवा वगैरे असं ट्रेस वाटायचं आणि तसं मला हलकं वाटतंय, बाकी दुसरं काही नाही, फक्त एवढा फरक जाणवतोय. नक्कीच किशोरी, मी आजच प्रीती बोलली
बोला बोला. म्हटलं माझे 2च मेडिटेशन झालेले आहेत. पुढे कसं काय हे करू असं. काय करा ना किशोरी, उद्यापासून स्वतःसाठी वेळ काढा. किशोरी, स्वतःसाठी वेळ काढा आणि फक्त मेडिटेशन करा. सुरुवातीचे दिवस यामध्ये टिकणं गरजेचं असते. आणि या वेदनेच्या पलीकडे जो आनंद आहे ना, ती आता मयुरी तुम्हाला सांगते. पहिले त्रास होतो, पहिले विचार येतात, पहिले पाठ दुखते, हात दुखतात, आणि मग नंतर जो आनंद आहे ना, तुम्हीच म्हणसाल ताई मी आहे ना आता थर्ड नाही, मी ग्रँड मास्टर पर्यंत येते. हे तुमचे शब्द असणार. माझा शब्द आहे तुम्हाला, तुम्ही ग्रँड मास्टर पर्यंत पुढे जासाल. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. आत्मा नमस्ते. एक सांगू इच्छिते तुम्हाला, मला पण असंच व्हायचं, पण मी आधी काय करायची, काम करून घ्यायची आणि मग मेडिटेशनचा विचार करायची. पण मग आता उठल्याबरोबर जेव्हा मी सकाळचं 5चं मेडिटेशन झालं का, लगेच पहिले जे आपल्याला मेडिटेशन करायचं ते करते. मग त्याच्यामुळे फ्रेशही वाटतं आणि काम पण खूप फास्ट होतंय. मग आधी हा थॉट प्रोसेस बदलला मी, का आधी मेडिटेशन, काम नंतर. मग त्याच्याने मला वाटायचं मेडिटेशन केलं तर काम राहून जातील, पण नाही राहिले माझे काम. असं मी चेंज माझं करून. सकाळी मी खूप ठरवते, मी सकाळी लवकर उठेल 4:30ला, कारण की मला 6:30ला ऑफिसला निघावं लागतं ना. मग सकाळी टिफिन वगैरे, त्याच्यामुळे मला सकाळी वेळ नाही भेटत. तरी मी 2 दिवस केलं ते कसं तरी, पण ते सारखं मनात माझं हे राहिलेलं आहे, मी जाईल का नाही, माझं तोपर्यंत आवरेल का नाही, डोक्यात सारखे सतत विचार. मग एक दिवस मी सुट्टीच्या दिवशी म्हणजे संडेला केलं सकाळी, नंतर दुपारी केलं, म्हणजे ते 2 वेळेस झालेलं आहे फक्त बस. करा. उद्या माझं पण तसंच होतं, माझं पण एकदा सेकंड डिग्रीचं चालू केलं ना, चालूच आहे. आता मी सकाळी की नाही मोबाईल बंद करून झोपत नाही, फोन घेते, 5लाच उठते आणि फोनला मेडिटेशन चालू करते. मध्ये एकदा मॅडम तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, उठते, फोन बंद करते आणि जाऊन झोपते. पण आता नाही, त्यावेळेपासून नाही, 5ला उठून बसतेच. खूप छान. आपल्या ग्रुपची एनर्जी खूप मस्त आहे. रोज सकाळी मेडिटेशनला बसा, थोडंसं 10 मिनिट अगोदर उठा, फ्रेश व्हा आणि मेडिटेशनला बसा आणि ग्रुपच्या एनर्जी सह बसा. खूप छान रिझल्ट येतील तुम्हाला. ग्रुपची एनर्जी खूप महत्वाची असते, घ्यायची. आणि आपल्या ग्रुपची एनर्जी खूप वाढलेली आहे. ती एनर्जी समजत असते ग्रुपची. हा, छान, मस्त. कोण हात वर करते आता? आज आज मला माहितीये काही लोकांची इथपर्यंत यस. हा बघा, नाही गंमतच म्हणतात. बोला उत्तरा. हसू येऊन राहिला. मॅडम माझे नाव केव्हा घेणार आहे? बोला. तुम्ही सगळं छान करून घेताय. मी मुळातच आळशी आहे, पण सगळं होतंय व्यवस्थित. सगळं व्यवस्थित होतंय म्हणलं, तुम्ही छान करून घेताय. अरे वा, मी करून घेते. नाही हो, मी करून मुळात घेते. मी आळशी आहे, पण होतंय सगळं. चालेल. ओके, सुनंदा, मी वाटच बघत होती केव्हा मला हात वर करतात स्वतः. बोला. मॅडम, माझे सुरुवातीला म्हणजे सुरू केलं तेव्हा माझे खांदे खूप दुखायचे. आता खांदे दुखणं कमी झालं, म्हणजे पूर्ण बंद नाही झालं, पण कमी झाली, तीव्रता कमी झाली. आणि पॉवर बॉल करताना ते कंपन मला जाणवत नव्हते, आता कंपन जाणवायला लागले. मला व्हायब्रेशन जाणवतात बोटांमध्ये. अजून पहिलीच डिग्री आहे ना, आणखी होणार सुनंदाताई, आणखी पुढे येणार. पण तरी अजून म्हणजे आता पहिल्यापेक्षा खूप म्हणजे असं रिअलाइज होते मला की येत आहेत हातात म्हणून. मस्त, खूप छान. आणि फ्रेश वाटते मेडिटेशन केल्यामुळे सकाळी. छान छान छान, मस्त. अजून कोण हात वर करते? मी कोणाचंच नाव नाही घेत आहे आता. हात वर कोण करते? बोला वैशाली ताई. हा मॅडम, मी आहे ना कुत्र्याला घाबरत होते, ते तर पूर्णपणे माझ्या डोळ्यासमोर येतच नाही, जरी मी गेले तरी रस्त्याने. म्हणजे बघायचा विषयच येत नाही, कुत्रे दुसरीकडे बघतात. आणि म्हणजे कसं फ्रेश वाटतं. आता पहिलं कसं शरीर जड, डोकं जड जड व्हायचं, हे जरा हे डिटेल सांगा. सगळं आता. कुत्र्याचं जरा डिटेल सांगा सगळ्यांना. कुत्र्याला एवढी मी घाबरायची ना, अक्षरशः मी माझ्या भावाकडे पण कितीतरी दिवस गेले नाहीत, कारण त्यांनी घरात कुत्रे नेलं. इथूनच फोनवर काय असेल ते बोलणं व्हायचं माझं, पण त्याच्यामुळे गेले नाही. पण त्याच्यानंतर जे मी हे केलं तुम्ही सांगितल्या पद्धतीनं, तर ते आता कुत्रे
कुठूनही मी बिंदास जाते, कुठल्याही गल्लीतून जाणं येणं असावं नसावं, माझं ज्या पद्धतीनं समजा मला ऑर्डर वगैरे असेल, जायचं असेल तर पहिली भीती वाटायची. पण आता अजिबात भीती वाटत नाही. कुत्र्याकडे मी पाहत नाही, उलट कुत्र्यांकडे एखाद्या वेळेस नजर गेली तरी ते कुत्रे आपल्याकडे बघत पण नाही. एवढी भीती वाटायची की ते पूर्णपणे म्हणजे एकदम काहीच म्हणजे त्याचं हेच राहिलं नाही, भीती अजिबात राहिली नाही. जेवढी मी घाबरत होते अक्षरशः मी एका ठिकाणी तर वरच्या पायरीवरून जे पळत सुटले होते कुत्रे आल्यानंतर, ते कसे खालच्या पायरीला पोचले असेल मलाही माहित नाही. मग खालच्या ऑफिसमध्ये जाऊन बसले, तिथं पाणी घेतलं, जरा चहा घेतला आणि नंतर मग निघाले. एवढी घाबरायचे कुत्र्यांना, खूप घाबरायचे. पण आता अजिबात भीती राहिली नाही कुत्र्यांची. आणि कसं आता म्हणजे ह्याचे जे आपण थर्ड डिग्रीचं जे मेडिटेशन करतो ना, त्याच्यामध्ये असं म्हणजे बसलं ना की बसल्यानंतर असं वाटतं की पूर्णपणे आपल्या बाजूला एक हे आहे म्हणजे प्रोटेक्शन, आणि ते जांभळ्या कलरचं असं शेड वाटते आणि आतून आणि बाहेरून असं फुल प्रकाशित वाटतं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे सर्व हे पॉवर पूर्णपणे आपल्या शरीरात एवढी भरते की आतून बाहेरून मी पूर्ण प्रकाशित आहे आणि बाजूनी माझ्या प्रोटेक्शन हे आहे, म्हणजे पिरॅमिड आहे असं मला जाणवतं. आणि पॉवर बॉल केला त्याच्यानंतर केलं की एवढी पॉवर जाणवते, सर्वात जास्त मला पॉवर बॉल मध्ये पॉवर जास्त जाणवते. छान. अशा पद्धतीने. आणि म्हणजे शरीराच्या कोणत्या तक्रारी, म्हणजे कसं पहिलं जास्त मला मेन हे होतं की मला कुठलंच काम व्हायचं नाही. मला असं वाटायचं की मी बाहेर जाऊन कशी कशी म्हणजे खाली सुद्धा दुसऱ्या फ्लोअर वरून खाली उतरून एखादी गोष्ट आणायची म्हटलं की मला ते त्रास व्हायचा. पण आता काही वाटत नाही, कंटाळा वाटत नाही, एकदम फ्रेश वाटते, एकदमच फ्रेश वाटते. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आता कंटाळा नाही वाटत. शरीर हलकं हलकं वाटतं, जड जड अजिबात नाही. डोकं हलकं, शरीर हलकं आणि उत्साह येतो. पहिल्यासारखं काम करायला खूप हे आता कसं मी करू शकेल, माझी आत्ताची अवस्था तर पुढे काय, हा माझा प्रश्न पडलेला. आत्तापासून मी जर अशी आहे तर पुढे जाऊन कसं काय होणार आहे माझं सगळं, हा मला प्रश्न पडला होता. पण ते आता जे हे मेडिटेशन आणि ह्या तुमच्या याच्यामध्ये आल्यापासून ना असं एकदम फ्रेश वाटतं. म्हणजे मी हे करू शकते. अशी एक माझ्यात तुम्ही जे सांगितलं की बाबा जे काही बिझनेस आहे त्यातच तुम्हालाच काहीतरी करायला पाहिजे, पण ते मी करू शकेल असं मला थोडंसं एक दुपारी तर छानच हे आलं की मी खरोखरच हे करू शकेल. अशी एक माझ्यात हिंमत आली, म्हणजे धमक आली. नाहीतर मला असं वाटलं होतं की माझं आत्तापासूनच हे अवस्था तर पुढे कसं काय होणार आहे. त्या सगळ्याच म्हातारे गोष्टी. वाटलं होतं का तुम्हाला? हा म्हातारे झालो आपण असं वाटलं होतं की काय तुम्हाला? म्हातारे म्हणजे असं नाही, पण मला असं वाटायचं की मी आत्तापासूनच पूर्ण बसून गेले, आता काही इथून पुढे मी काय करू शकत नाही आयुष्यात. नाही, अजून खूप काही करायचं, काही टेन्शन घेऊ नका. हा पण ते म्हणजे पूर्ण मनातून, कारण शरीरच असं झालं होतं की म्हणजे कधीच फ्रेश नसायचं. नेहमी पूर्ण अंग दुखायचं, डोकं हात सतत जड असायचं, डोळे असं बाहेर गेले थोडा प्रकाश आला तरी ते डोळे दुखायचे. परत कुणी आवाज केलेला सहन व्हायचा नाही, कुणी बोललेलं सहन व्हायचं नाही, मोठा आवाज तर नकोच नको. पण ह्याच कुठल्याच गोष्टी मला हे होत नव्हत्या, सहनच होत नव्हत्या. म्हणजे पूर्णपणे मी एकदम हे, आणि त्याच्यामुळे म्हणजे नीरस थोडस असं वाटायचं की पुढे खरंच खूप अवघड आहे माझं. पण आता ना अगदी फ्रेश वाटतं कुठल्याही गोष्टीत. मेडिटेशन करायला बसायचं म्हटलं की हे वाटतं, म्हणजे एक उल्हास वाटतो, असं नाही की कंटाळा वाटतो. खूप छान वाटतं. आणि मेडिटेशन केलं की पॉवर बॉल केल्याशिवाय उठावंच वाटत नाही. रोज करत जा मग पॉवर बॉल. उठा आणि रोज पॉवर बॉल करते मी मेडिटेशन केल्यावर. तुम्ही जेवढा पॉवर बॉल रोज. करताल ना सगळेजण, तेवढी तुमची सेन्सिटिव्हिटी वाढणार आणि खूप एनर्जी घेण्याची हा. क्षमता तुमच्यात वाढणार. तुमची रेखी खूप छान जाते हे तुम्हाला जाणवणार आणि मग मस्त आनंद हा. येणार त्या सगळ्या गोष्टींचा. म्हणून पॉवर बॉल ताईंसारखा नेहमी. हा थँक्यू. नेहमी करते. अक्षरशः दुपारी असं वाटलं की काय नाही, आज मस्त मोठ्या आवाजात गाणी करून लावून ऐका. असं म्हणजे एकदम फ्रेश वाटलं.
खूप मस्त. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात गेल्या होत्या. पहिली मला अगोदर सवय होती की मला ते मोठ्या आवाजात अशी गाणी लावून ऐकायला बरं वाटायचं, पण गेल्या काही दिवसात मला हे सगळं म्हणजे आवाज वगैरे असं काहीच नको वाटायचं. काहीच नको, कुठलाच त्रास सहन व्हायचा नाही. पण असं दुपारी ते मेडिटेशन करून उठले, त्यानंतर पॉवर बॉल केला आणि त्यानंतर असं वाटलं की हा खरोखर आपल्याला काहीतरी एक छान जुनी गाणी लावून ऐकण्याची अपेक्षा आहे. स्वतःला एका लेवल तेवढं मध्ये आपण जसं होतो तसं पुन्हा बघणे याच्यापेक्षा अजून आनंद कुठला आहे. मी जे नवं तेव्हा हा जगत होती, हातातून काही गेलं होतं आपल्याच विचारांमुळे, आपण पुन्हा ते वापस हा. आणले, पुन्हा ते जगायला लागलात. अभिनंदन आहे वैशालीताई कुडाळे, तुमचं मनापासून अभिनंदन आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आपल्या ताई मयुरी. आत्मनमस्ते मॅडम. नमस्ते. आत्मनमस्ते मॅम. मॅडम माझं मेडिटेशन वगैरे होतं, मला काही त्रास होत नाही करताना, एकदम शांत होतं, म्हणजे रिलीफ वाटतं मेडिटेशन केल्यावर. पण असं एवढा काही असा बदल नाही जाणवत आहे, म्हणजे चिडचिड आहे तशीच आहे किंवा असं एवढं. आणि जेव्हा असं वाटतं ना की बाबा रेखी देऊन ते सॉल्व्ह करता आलं असतं, ते नंतर आठवतं झाल्यावर, ते करताना तसं करायला हवं असं आठवत नाही पटकन, हे होत नाही. म्हणजे ते अजून ते कन्फ्युजन किंवा ती चिडचिड भीती जी म्हणावी तशी कमी व्हायला हवी तशी झाली नाहीये. मेडिटेशन रेग्युलर ओके, मी फर्स्टच मेडिटेशन करते, अजून सेकंडचं करत नाहीये, फर्स्टच कंटिन्यू करते अजून. बर, काही हरकत नाही मयुरी. अजून 7-8च दिवस झाले, करूया आपण, हळूहळू होईल बदल, बिलकुल टेन्शन घेऊ नका. हे जे सगळे लोक आहे हे सेकंड डिग्रीला आलेले आहेत आणि मी तुम्हाला पूर्ण शब्द देते, तुम्हाला तुमच्यामध्ये बदल जाणवणार. ओके, उद्यापासून सिम्बॉल पाठ करून घ्या आणि सेकंड डिग्रीचं मेडिटेशन सुरू करा. तुमचा ओके 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 मॅम. हा, ऍप ओपन आहे ना तुमचं मयुरी? हो 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 हो. हो जाएगा, बिलकुल टेन्शन घेऊ नका. एनर्जी कनेक्ट झाला आहात, एनर्जी तुम्हाला मदत करणार आणि जो तुम्हाला बदल हवाय स्वतःमध्ये जाणवणारच. आम्ही सगळा ग्रुप आहे तुमच्या सोबत, काही काळजी करू नका. थँक्यू मॅडम. ओके, आणि नक्कीच आता मयुरीने नाही सांगितलं, पण पुढच्या वेळेस जेव्हा आता आज आपलं अचानक ठरलं ना एक्सपिरियन्स कोणी कोणी सांगितलं, शेअरिंग मध्ये पहिलं शेअरिंग मयुरी करणार. हा नक्की. हा ओके, अजून कोण आहे? थँक्यू मॅडम. थँक्यू मयुरी. अजून कोण आहे? मला एक विचारायचं होतं. हा बोला बोला अनुराधा. आपण गर्दीमध्ये समजा लग्न समारंभात वगैरे गेलो की थोडस हे बॅटरी लो झाल्यासारखी होती, मग त्यावेळेला काय करायचं, म्हणजे ओरा कसा क्लीन करायचा? सेशन मध्ये शिकवणार बॅटरी चार्ज कशी करायची. ओके, हा सेशन मध्ये उद्या परवा. ओके, हा अस्मी. मॅम आता थोडे थोडे असे बदल जाणवतात, फ्रेश वाटतो, डेली फ्रेश वाटतं. म्हणजे पूर्वी खूप असं नीरस वाटायचं, कुठं गोष्ट करायला घेतलं की असं मनात स्थिती आलेली, तर ते आता थोडे कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि डोकं अजून माझं खूप दुखते आणि पाठ फार दुखते माझी, मान आणि पाठ. त्याच्यामध्ये मला नाही फरक, पण बाकी असं फ्रेश वाटतं मला. कोणती डिग्री आपली? अजून पहिलीच आहे ना? हा बसेल काय बसेल, म्हणतात? काठी बसते. पहिलीच डिग्री आहे ना आपली, फर्स्ट मध्ये आहे ना अजून आपण, तोपर्यंत त्रास सहन करा. तुमची पाठ दुखते, तुमची मान दुखते, ह्या गोष्टी तुम्ही जेवढा काही आतमध्ये जमा करून ठेवलेला आहे ना त्याचे ते परिणाम आहेत, दुसरं काहीच नाही. ते जसं जसं निघून जाईल ना तसं तसं तुम्हाला ते दुखणं पूर्णपणे बंद होणार. बघा ना, मयुरी कुलकर्णी अगोदरच बोलल्या की खूप प्रचंड त्रास व्हायचा, बऱ्याच जणांना एवढा त्रास व्हायचा की मॅडम आम्ही करूच नाही शकणार म्हणायचं. पण ते आता ते उलट 1.5 तास मेडिटेशन करतात, त्यांना टेन्शन नाहीये. माझं पण दुखतंय तरी पण मग मी करते, मेडिटेशन करते. येस, दुखलं तरी पण करते. वेदनेच्या पलीकडे जो आनंद आहे ना तो जर अनुभवायचा असेल तर या वेदना सहन करा, बस. स्वतःची क्षमता वाढवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटते ना माझं दुखून राहिलं, तेव्हा तेव्हा आहे ना म्हणायचं की बस ह्या वेदना आता थोड्याशा आहेत, आता ह्या संपल्या ना की मला आनंद मिळणार आहे. याकडे लक्ष केंद्रित करा, माझ्या शब्दांकडे लक्ष केंद्रित करा. हा, थँक्यू. डॉक्टर धीरज. हॅलो मॅडम, 1 मिनिट. सकाळी पॉवर बॉल केला असं मी म्हटलं, आता आपलं पाठ झालंय तर आपण असंच करूया.
पण त्यात एवढी पॉवर नाही आली. पण ज्या वेळेला तुमचा लावला ते व्हिडिओ ऐकत ऐकत केलं तर फुल पॉवर आली. हे कसं काय? ते कसं काय ते तुम्ही बघा. काहीच नाही, तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट झाले म्हणून तुम्हाला असं वाटते. हळूहळू तुम्ही तुमचा तुमचा जरी पॉवर बॉल केला ना बिना व्हिडिओचा तरी पण येणार. हा, सध्या तुम्हाला असं अटॅचमेंट झाली आहे माझ्यासोबत, प्रेम वाढलेलं आहे, तुम्हाला असं वाटते मॅडम नंतर पण होणार नाही. पण हा, एका लेवल नंतर मी नाही तुम्हाला खरंच, पण डिटेल्स देते. तुमचा व्हिडिओ ऐकत ऐकत करते ना त्यावेळेला खरोखर मनापासून होतं ते. असं आपल्या मनाने करायचं म्हटलं तर नाही होते. होते होते वैशालीताई, एका लेवल नंतर मी तुम्हाला तसं तयार करते की तुम्ही तुमचा पॉवर बॉल करू शकाल, तुम्ही तुमचं तुमचं करू शकाल. पण सध्या तुम्हाला गरज आहे व्हिडिओची, तोपर्यंत व्हिडिओवर करा. हा, व्हिडिओवरच करायला म्हणजे, कारण त्याशिवाय टाइम गेलेला कळत नाही. आपण स्वतः स्वतः करायला गेलो तर खूप वेळ असं वाटतं की आपण बसलोय. हो खरं. हा. डॉक्टर धीरज, थँक्यू थँक्यू. डॉक्टर धीरज. आत्मा नमस्ते. मी पूर्वी पण मेडिटेशन करायचो, पण आता रेकी जॉईन केल्यापासून पण ते इरेग्युलर असायचं, कधी करायचं कधी नाही करायचं. आणि पण रेकी जॉईन केल्यापासून मी मेडिटेशन रोज करायला लागलो. पहिली गोष्ट म्हणजे आता या 5-6 दिवसापासून रेग्युलरली. आणि जास्त एनर्जेटिक वाटतं. आता पहिल्यांदा जे मेडिटेशन करायचो त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये हा फरक आहे की ह्या मेडिटेशनला जास्त एनर्जेटिक वाटतं. आणि दुसरी गोष्ट की ते खूप ऑर्गनाइज वाटतं. म्हणजे कमी वेळेमध्ये, आता 40 मिनिटं जे सुरुवातीला आम्हाला दिले 7 मेडिटेशन करायचं, त्यातले 6 मी केलेले आहेत. उद्या एक करणार, मी 7 होतील माझे. पण या 40 मिनिटं ऍक्च्युली जे आहे ना ते ऍक्च्युली आम्हाला वाटतं खूप मोठं आहे मेडिटेशन, पण खूप छोटे मेडिटेशन आहे. खूप कमी मिनिटाचं असून सुद्धा 2 तास मेडिटेशन केल्याची पॉवर एनर्जेटिक वाटते ह्या मेडिटेशन. तर तुम्ही ते असं छान ऑर्गनाईज केलं आणि बसवलेलं आहे की त्याचा नक्की इफेक्ट होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांना सुरुवातीला मेडिटेशनचा त्रास होतोय, मी एक पॉइंट ऍड करू इच्छितो की आपण 1ली ते 10वी एज्युकेशन घेतो, डायरेक्ट आपण 1ली पण 10वी वर्गात जात नाही. किंवा मी डॉक्टर आहे तर एमबीबीएस ला मला जवळपास 6 वर्ष लागले, एमएस करायला 3 वर्ष लागले, सर्जरीमध्ये अजून चांगलं हे करायला अजून 2 वर्ष मी दिले. टोटल असे 10-12 वर्ष मी दिल्यावर मी एक चांगला सर्जन म्हणून बाहेर पडलो. तर तसंच मेडिटेशनला तुम्हाला जर उन्नती साधायची तर एक लक्षात ठेवा की ऍटलीस्ट 2 ते 3 वर्ष, 4 वर्ष तरी तुम्ही दिले पाहिजेत. असं तुम्ही लगेच जर तलवार फेकली तर चालणार नाही. हे तुम्हाला बॅटिंग करत राहिलं पाहिजे, टिकून, जसं मॅडम म्हणाले तसं टिकून राहिलं पाहिजे. तरच त्यामध्ये कधीतरी एक महारत हासिल होईल तुम्हाला. 4 वर्ष लागतील, 2 वर्ष लागतील, कोणाला 5 वर्ष लागतील, पण नक्कीच केलं पाहिजे रेग्युलरली आणि कन्सिस्टंटली केलं पाहिजे. आणि नक्की एक ऊर्जेचा फ्लो तुम्हाला जाणवेल. भरपूर भरपूर. डॉक्टर धीरज, तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं. पण आपण रेकी 3rd मध्ये येईपर्यंतच भरपूर फ्लो जाणवतो आपल्याला. काळजी करू नका. डॉक्टर साहेबांनी 5 वर्षाचा वेळ सांगितला, नाही लागणार एवढा वेळ, नाही लागणार. रेकी 2nd मध्ये, रेकी 3rd मध्ये नक्की तुम्ही नक्की. खूप पॉवरफुल होता. आणि काही लोक ग्रँड मास्टर्सला येतात, अगदी तुम्हाला जे हवं आहे ना ते तुम्ही अनुभव करू शकता. फक्त इंटिग्रिटी खूप महत्वाची आहे. तुम्ही ते करत चला, करत चला, सोडून नाही द्यायचं. करत राहा, करत राहा, करत राहा. मेडिटेशन कसं असते, सोडून दे चालतं, मग पुन्हा तुम्हाला, हो की नाही. शेवटी आपण डॉक्टरांकडे जातो, एखाद्या गोळ्या थांबवल्या की नंतर पुन्हा आपल्याला त्रास होतो. मेडिटेशन न केल्यामुळे काही त्रास होत नाही, पण तुमच्या आतमध्ये जो राग, लोभ, द्वेष ह्या ज्या एनर्जीज असतात ना, या पुन्हा उफाळून निघतात. तुम्ही मग मेडिटेशन सोडलं की अनेक वेगळ्या गोष्टींच्या संपर्कामध्ये जाता. स्वतःमध्ये म्हणजे काय म्हणतो आपण, धूळ जमा करता पण क्लिनिंग करत नाही. दररोज आपलं घर झाडावं लागते की नाही, दररोज सकाळ संध्याकाळ आपलं घर आपण साफ करतो. तसं मेडिटेशन केल्यामुळे आपलं शरीर, आपला ऑरा, आपलं मन हे आपण क्लीन करत असतो. दररोज दररोज क्लिनिंग केली पाहिजे. आणि जर तुम्ही आठवडाभर क्लिनिंग केलीच नाही घराची तर केवढी मोठी धूळ साठते. तसं मग आपल्या मनाचं पण होते, हो की नाही. म्हणून मेडिटेशन नियमित करायचं असते, आपल्या मनावरची धूळ काढण्यासाठी. हा त्याचा अर्थ असतो. थँक्यू 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 डॉक्टर धीरज. अजून कोण आहे हात वर करणार, मला अनुभव सांगायचा आहे. सोनल, नसला अनुभव तर नाही सांगायचं, काही फरक नाही पडत. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी रेग्युलर मेडिटेशन करते, संध्याकाळी करते पण माझे 5 मेडिटेशन झाले. उद्या मी 2 पूर्ण करून घेणार आहे आणि मला पहिल्यापेक्षा फ्रेश वाटायला लागलेलं. छान. या उद्या 2nd डिग्री मध्ये. ओके, थँक्यू सोनल, थँक्यू. थँक्यू थँक्यू.
कोमलनी केला व्हिडिओ सुरू. बोला कोमल. व्हिडिओ सुरू झाले म्हणजे आम्हाला आत्मा आतून नमस्ते बोलायचं आलेलं आहे. आत्मा नमस्ते. मॅडम. आम्ही आत्ताच जॉईन केलं, आम्ही बाहेर गेलेलो. हे सगळे लोक आहे ना कोमल, आज तुम्ही नव्हता ना, म्हणून काय नवीन बरं शिकवायचं. तर यांना विचारलं सांगा या आठवड्याभरामध्ये काय अनुभव जमा केले. तर यांनी गेल्या 2 दिवसामध्ये जमा केलेले अनुभव शेअर केलेत. तुम्हाला काय वाटते ते तुम्ही सांगा. मी एक अनुभव शेअर करू इच्छिते. मला झोप लागत नव्हती मॅडम. अनेक वर्ष हा मला खूप प्रॉब्लेम होत होता की झोप लागायची नाही लवकर, आणि लागली तरी अशी डीप स्लीप नव्हती लागत. विचार येत होते. खूप अनेक वर्ष झालं त्याला. पण आता जसं मी स्टार्ट केलं हे मेडिटेशन, आणि जेव्हापासून मी जॉईन केलं, विदिन अ वीक मला रिझल्ट चांगले आले. म्हणजे आता शांत झोप लागते आणि आपोआप झोप लागते, आणि क्वालिटी इम्प्रूव्ह झाली माझी स्लीपची. तर हा एक म्हणजे माझा मोठा क्वेश्चन होता, कारण सगळं स्लीप नसेल ना नीट झालेली, पूर्ण माझं स्केड्यूल इकडे म्हणजे बदलून जातं आणि कशात लक्ष लागत नव्हतं, आणि मी गोळ्या पण घ्यायला स्टार्ट केलेल्या स्लीपच्या. बट आता हे तुम्ही सॉल्व्ह केलं असंच ह्याच्या थ्रू. सो आता मला खूप फ्रेश वाटतं, आणि थँक्यू, तुमच्यामुळे हे झालं पॉसिबल. आणि मला टेन्शन पण आलेलं की गोळ्या घेऊन साईड इफेक्ट झाले तर काय करणार असं. पण आता ते विदाऊट गोळ्या, विदाऊट मेडिकेशन सगळं सुटलं. सो थँक्यू मॅडम. खूप मस्त कोमल. आणि ना मी काही केलं यापेक्षा तुम्ही मेडिटेशन करायला नियमित लागला आहेत. ओके. आपली कोमल छान मेडिटेशन करते म्हणून कोमलला छान झोप येत आहे. आणि काही आयुष्यामध्ये कधीच झोपेसाठी, स्ट्रेससाठी गोळ्या घेण्याची गरज पडणारच नाही. हो, आहे त्या गोळ्या देऊन द्या वापिस, काही टेन्शन नाही. नाही, आता मला असं आता एक दिवस जरी मिस झाला ना मेडिटेशन, असं वाटतं की काहीतरी चुकतंय. त्यामुळे इतकी आता सवय लागली. छान आहे. आता मी कंटिन्यू करेन हे सगळं. मस्त. आणि ना कोमलला छान दिसत आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. कोमल एक मिनिट हा. कोमल दिसते का सगळ्यांना? एक मिनिट दाखवते बघा. कोमलला छान अशी मस्त छान डॉल अशी दिसते कोमल. छान मस्त मस्त. मी मनातल्या मनात तेच बोललो. तुमच्या मनातली गोष्ट थँक्यू काका. फक्त काय झालं, तुमच्या बोलण्यात डिस्टर्ब नको म्हणून मी मोठ्याने बोललो नाही, नाहीतर मी बोलणार होतो. अजून मला थोडासा अजून अनुभव शेअरिंग सांगायचा कोण होता. घेणार आहे? सांगू काय? अजून शेअरिंग कोण घेणार आहे? कारण आपल्याला अटोनमेंट पण द्यायचं आहे. ओके. मी बोलू थोडस. नाही, तुमचं अटोनमेंट आहे. तुमचं अटोनमेंट आहे. तुम्हाला सगळे मिळून ऊर्जा द्यायची. आज तुम्हाला घ्यायचं आहे सुधीर सर. येस. आणि अजून अटोनमेंट झाला नाही म्हणून मग तुम्ही अनुभव सांगसाल ना, तर मग हे सगळेजण म्हणतील मॅडम की अगदी सुरुवात केल्याबरोबर अक्काला मेसेज टाकला की मी आता मेडिटेशन चालू करतोय, आणि पूर्ण झाल्याबरोबर परत मेसेज टाकला की माझं एक पहिलं मेडिटेशन पूर्ण झालं. सेकंड मेडिटेशनला सुद्धा मी मेसेज टाकला की मेडिटेशनला बसलोय, आणि पूर्ण झाल्यानंतर मेसेज टाकला. तोपर्यंत इकडे मीटिंग चालू झाली होती. असं झालं. मेडिटेशन करताना अनुभव आला की कालच माझं म्हणत होतं की लक्ष लागत नाही. पण आज त्या लक्ष देण्यामध्ये मी 60% तरी सक्सेस झालो पहिल्या ट्राय मध्ये. त्यामुळे खूप चांगलं वाटतंय मला आता. आणि आतापर्यंत 2-3 वेळा केलं पाडव्यापासून, पण ते काय केल्यासारखं असं काही वाटलं नव्हतं. म्हणजे म्हणून मी आजच पहिलं समजतो. आजच 2 झाली, म्हणजे 2 झाली. अजून जेवढी बरं वाटते आज 5 अटोनमेंट करणार. झाला तर 5 करणार आहे पटकन. 5 करणार 100% करणार. हा. आणि 5 काय 25 करू. येस. आणि तुमच्या सोबत आज एनर्जी होती ना 2 रेकी हिलरची, म्हणून 25 पटकन करायचं मेडिटेशन होतं. होऊन गेलं. एक ग्रँड मास्टर्स तुम्हाला तिकडे एनर्जी देत होते. म्हणजे ना सुधीर दादांना सगळेजण छोटं बाळ म्हणून समोर ओढत आहेत सगळे. ये. का बरं एवढं प्रेम तुमच्यावर सगळ्यांचं?
ते आमच्या कुटुंबातलं बाळच आहे. हो का? हो शेंडफळ आहे. चला थँक्यू. सात भावंडात डॉक्टर साहेब, सुरुवात केलेला ह्या कोर्स जॉईन केलेला 15 दिवसापेक्षा जास्त कालावधी झालाय. तर पहिल्या दिवशी जे मॅडम तुम्ही सांगितलं होतं की तुमच्या क्वालिटीज लिहा आणि डिसक्वालिटीज पण लिहा, गुण आणि अवगुण. तर त्यामध्ये आता बरंचसं लिहिलेलं आहे, परंतु अवगुणमध्ये एकाग्रता होत नाहीये. हा महत्वाचा प्रश्न होता. म्हणजे कुठलेही म्हणजे काम करताना किंवा मेडिटेशन करताना सुद्धा डोक्यात विचार वेगळेच असायचे. मग ते काय मी थांबवू शकत नव्हतो. त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झाली, कमी झालेत विचार, अनवॉन्टेड विचार येतात ते कमी झाले. म्हणजे टेन्शनचे असे विचार येतात असं पण नाहीये, पॉझिटिव्ह पण विचार येतात, पण विचार येतात. म्हणजे एका गोष्टीवर एकाग्रता व्हायला पाहिजे, ती एकाग्रता न होता वेगळे विचार यायचे. शक्यतो निगेटिव्ह विचार येत नाहीत, पॉझिटिव्हच येतात, परंतु ते सुद्धा असं मेडिटेशन करताना सुद्धा यायला नाही पाहिजेत असं. मग ते इम्प्रुव्हमेंट झाली. नंतर जसं कोमलनं सांगितलं स्लीपमध्ये इम्प्रुव्हमेंट झाली, तशी माझ्या स्लीपमध्ये सुद्धा इम्प्रुव्हमेंट झाली. खरं तर मला झोप म्हणजे पटकन लागते. हॉस्पिटल असल्यामुळे रात्रीचं बऱ्याच वेळा उठावं लागतं. 2 वर्षापूर्वी मी म्हणजे किती वाजता उठलो तरी पेशंट बघायचा, ऑर्डर द्यायच्या, बाकीचे डॉक्टर्स आहेत ते काम करतात, ऑर्डर द्यायच्या आणि परत येऊन झोपलं की माझे 1-2-3 मिनिटात झोप लागलेली असायची. पण आता 2 वर्षामध्ये तसं होत नाहीये. एकदा म्हणजे परत पेशंट तपसून आल्यावर बराच अर्धा तास 1 तास कधी कधी झोपच लागत नाही. मग त्यावेळेला खरं मी म्हणजे अगोदर आर्ट ऑफ लिव्हिंग फॉलो करायचो. आर्ट ऑफ लिव्हिंगचे मेडिटेशन ऐकत ऐकत मग झोपायचो, किंवा योग निद्रेचे मेडिटेशन ऐकत ऐकत मग झोपायचो मी. तर आता ह्या मात्र 15 दिवसात मात्र त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झालेली. त्याच्यात पूर्णत्व आलं नाही, पण 50% इम्प्रुव्हमेंट ती झालेली आहे. नंतर दुसरे जे उत्साह वाढलाय आणि सर्वात महत्वाचं की कॉन्फिडन्स वाढलाय की यस आय कॅन, वी कॅन. कारण हे सगळेच आपण करत होतो आणि जसं आपल्या मनात येतंय तसं घडत जातंय. त्यामुळं ते कॉन्फिडन्स मात्र जबरदस्त लेवल वाढलेली पहिल्यापेक्षा. जो पूर्वी होताच म्हणजे आत्मविश्वास होता, आता जबरदस्त आत्मविश्वास झालेला आहे. थँक्यू मॅडम, धन्यवाद. थँक्यू रेकी. एनर्जी असेच बदल करत जाणार सर. तो जबरदस्त काय म्हणूया आपण, तो आत्मविश्वासाची तुम्हाला गरजच आहे ना. अजून तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आहेत. येस येस. थँक्यू 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 ऑल ऑफ यू. आज सगळ्यांनी अगदी मनापासून शेअरिंग केलं. असं अचानकच ठरलं शेअरिंगचं आणि सगळ्यांचे एक 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 अनुभव आले. कसा आपला 1-1.5 तास गेला ना समजला पण नाही. आणि सगळ्यांची परमिशन असेल तर आपण हा व्हिडिओ पब्लिक करणार आहे. कोणाला काही असेल बाबा मॅडम माझं टाकू नका वगैरे वगैरे तर नक्कीच मला सांगा, आपण एडिट करून कट करून टाकूया. ओके. तर थँक्यू 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 ऑल ऑफ यू. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून येवोत अशीच आपण सदिच्छा व्यक्त करूया. आणि थँक्यू 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 ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते सगळ्यांना. नमस्ते.